हा ते काल ऑर्डर टाकलं होतं ते अजून मिळालेलं नाहीये, तेवढं पाठवून द्या ना आज. ठीक आहे चालतं. लय दिवस झालं पार्टीला बी गेलो नाही. मित्र तर बोलतायत पार्टी करायची आणि पैसे नाहीत माझ्याकडे. काय करू? काहीतरी फोटो बनवून दादाकडून पैसे घ्यावे लागतील. दादा हा बोल ना बाळा. दादा मला 500 रुपये द्या ना, मला मित्रांसोबत फिरायला जायचंय. फिरायला जायचंय? ठीक आहे देतो हा. व्यवस्थित जाऊन या बरं का. हो दादा, जाऊ का मग? सुशील अजून कसं काय आला नाही? आपली सगळी तयारी झाली. हो ना राव, हो आला. आपण बरोबर पैसे काढले. काय देऊ? गायच्या ब्रेक. दादा एक पाणी बॉटल आणि एक सिगरेटचं पॉकेट द्या बरं. The next day. आता पेची पण सोय करावं लागेल, काहीतरी आज डोकं चालू होतो. दादा ऐक ना, माझं सगळं काम उरकलंय, जाऊ का मी आता? ओळखला सगळं? बरं जा बाळा. ऐक ना दादा, मला थोडे पैसे लागत होते, मला तिकडे पिक्चर बघायला जायचंय. पिक्चर बघायला जायचं? किती लागणार होते पैसे? 1000 रुपये लागतील दादा. जा तिथनं घेऊन. काय सांगू तुम्हाला, भावाला आज काहीतरी खोटं बोलून आजची सोय करून आलोय. चला लवकर पार्टी करायला, चला. चलो. घेतलं का? हा घेतली मी ऑर्डर, चला. The next day. काय रे भावड्या, कस काय आठवण काढला लय दिवसातून आपले? हा काय म्हणतो? काय बोलतोय? कुठं रे? खायला असले धंदे चालू केलेत काही नाही? बर येऊ दे, त्याला बघतो मी त्याच्याकडे काय आहे ते. चालते ठेवू का? तू थांब तिथेच. काय झालं दादा? काय झालंय दादा? होय रे, तू काय करतो काय नाही हे मला कळत नाही का? होय रे, एवढा नशाबाईचा नाद चढलाय का तुला? होय रे, सिगरेट वड कुठं काय वड मला काय कळत नाही असं तुला वाटते? होय रे, हे सगळं उभं केलं मी, एवढा व्यवसाय हे तुला कळायला पाहिजे. त्यासाठी केलंय मी तुला, दारू पिण्यासाठी, नशाबाजी. होय रे, बोल ना, का तोंड गप केलंय आता? नाही दादा, मी नाही काय केलं. तू काय बोलू नको आता, फक्त मी बोलणार आहे. एक दिवस मला पण भिकार लावशील आणि तू पण भिकारी होशील. तुला अक्कल आहे का? लहानपणापासून मी तुला मोठं करत आलोय. आई वडील नाही आपल्याला, कसं चालवायचं काय चालवायचं हे कळायला पाहिजे. डोक्यात आहे का नाही विचार तुझ्या? होय रे, त्याच्या नादी लागून एवढं वाया जाऊ नको रे बाळा. माझं ऐक जरा, कष्ट करायचे, आपल्या पुढं जायचंय. तू जर असंच करायला लागलं तर काय होणार नाही रे. तू नशाबाजी सोड. जर तू असंच करायला लागला तर माझं काय होणार आहे मोठ्या भावाचं? ऐकत जा माझं जरा तू. दादा मला माफ कर, ह्याच्या पुढे मी कुठलीच नशा करणार नाही आणि तू म्हणशील तसंच ऐकणार.